नमस्कार. मी डॉक्टर नीता राऊत. आपल्यासमोर सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने घेतले पाहिजे याविषयी चर्चा करणार आहे. तर बालकांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. या ध्येयांप्रत जाण्यासाठी आपल्याला विविध टप्प्यांमधून म्हणजेच उद्दिष्टांची फलनिष्पत्ती करावी लागेल आणि ही उद्दिष्ट साध्य करण्याचे माध्यम म्हणजे अध्यापन होय. अध्यापनाचे स्वरूप व अध्यापनाची उद्दिष्टे ही शिक्षणाच्या ध्येयांना व उद्दिष्टांना परिपोषकच असली पाहिजे. परंतु आजच्या अध्यापनाकडे पाहिल्यास असे दिसते की आजचा शिक्षक अध्यापन करताना सामान्यतः पाठ्यपुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांना देणे, नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हेच हेतू डोळ्यासमोर ठेवतात. शिक्षण ही जशी विकासात्मक प्रक्रिया आहे तशीच अध्यापनसुद्धा एक विकासात्मक प्रक्रिया आहे व म्हणून अध्यापनाचा विचार व अध्यापनाचे कार्य विकासात्मक पातळीवरूनच करण्यात आले पाहिजे. 1960च्या दशकात अध्यापनाकडे एक कौशल्य म्हणून पाहिले जाऊ लागले. प्रत्येक कौशल्यावर अध्यापकांना प्रभुत्व प्राप्त करता आले पाहिजे, कारण अध्यापनात अनेक कौशल्यांचा समन्वय साधलेला असतो. त्याकरिता अध्यापकात कौशल्याची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्म अध्यापन तंत्राचा उदय झालेला आहे. सूक्ष्म अध्यापन हे मायक्रो टीचिंग या शब्दाचे शुद्ध मराठी भाषांतर. सूक्ष्माध्यापन या जोड शब्दात 2 शब्द समाविष्ट आहेत, सूक्ष्म व अध्ययन. सूक्ष्म व अध्यापन, त्यामुळेच याचा शब्दशः अर्थ सूक्ष्म प्रमाणात केलेले अध्यापन असे होईल. मायक्रो टीचिंग याचा अर्थ टेरी पेज व थॉमस यांच्या शैक्षणिक शब्दकोशामध्ये पुढील प्रमाणे सांगितलेला आहे. म्हणजेच काय तर मायक्रो टीचिंग द टेक्निक प्रोव्हाइड्स टीचिंग practice in a situation in which the complexity of the classroom are minimized by restricting the number of pupils and length of lesson and by focusing on specific teaching skills. अशा पद्धतीने दिलेला आहे. यावरून आपणास असे म्हणता येईल की सूक्ष्म अध्यापन असे तंत्र आहे की ज्यामध्ये वर्गातील गुंतागुंती कमी करून, विद्यार्थी संख्या मर्यादित करून, पाठाची लांबी कमी करून अध्यापनाच्या एखाद्या कौशल्यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यासोबतच सूक्ष्म अध्यापन तंत्र हे अध्यापन पाठ स्तरावरचे तंत्र आहे. नवीन प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एकदम वर्ग अध्यापन करणे जमणार नाही, म्हणून सरावासाठी याचा वापर केला जातो. तसेच यामध्ये विद्यार्थी संख्या 5 ते 10 विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवलेली असते. पाठाचा कालावधी देखील 5 ते 10 मिनिटांपर्यंत मर्यादित केलेला असतो. शिवाय हे व्यक्तिगत स्वरूपाचे प्रशिक्षण तंत्र असून त्याचा उपयोग प्रभावी शिक्षक तयार करण्यासाठी होतो. तसे पाहिले तर कोणतेही कला आत्मसात करण्याचे 2 दृष्टिकोन शक्य असतात. संपूर्ण कलेचा आविष्कार पाहून ती कला आत्मसात करणे हा एक दृष्टिकोन आणि दुसरा एखाद्या कलेची उपांगे बाजूला केली, त्या कलेचे पृथक्करण करून त्यातील एक कौशल्य अलग केले व त्या प्रत्येक उपांगावर प्रभुत्व मिळविले तर शेवटी ती कला आत्मसात करता येईल, हा दुसरा दृष्टिकोन. अध्यापन कौशल्य यामध्ये प्रस्तावना, प्रबलन, प्रयोग दिग्दर्शन, समारोप, स्पष्टीकरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, प्रश्न, व्याख्यान, उदाहरण, दाखल्यांचा वापर, कथन, चेतक बदल, फलकलेखन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. सूक्ष्म अध्यापनातील गृहीत तत्त्वे कोणकोणती असायला पाहिजे ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी अध्यापन हे एक संकीर्ण स्वरूपाचे कौशल्य आहे. याचे विश्लेषण करून त्याचे रूपांतर अनेकविध उपकौशल्यांमध्ये करता येते. सुकर आणि सुलभ
वातावरणात एकेका अध्यापन कौशल्याचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळविता येते. एखादा अध्यापन कौशल्यावर प्रभुत्व संपादन करण्यासाठी प्रत्याभरण हे अत्यंत उपयुक्त ठरते. एकेका अध्यापन कौशल्यावर प्रभुत्व मिळवून नंतर त्याचे एकात्मीकरण करता येते व त्यांचा दैनंदिन अध्यापनात उपयोग होतो. अध्यापन कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन नंतर हे समग्र कौशल्य प्रत्यक्ष अध्यापनात संक्रमित करता येतात. तर आता आपल्याला अध्यापनाची कौशल्ये कोणकोणती आहेत हे आपल्याला विस्तारपूर्वक बघायचे आहे. त्यामध्ये अध्यापन कौशल्यामध्ये एकूण 8 कौशल्ये येतात. त्या 8 कौशल्यामध्ये त्या 8 कौशल्यामध्ये प्रत्येक कौशल्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. सूक्ष्म अध्यापन समजून घेण्यासाठी प्रत्येक कौशल्यावर प्रभुत्व मिळविले जाऊन वर्ग अध्यापनावर प्रभुत्व मिळविता येते. प्रत्येक अध्यापन कौशल्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये 8 कौशल्य आपल्याला सांगता येईल. 1 प्रस्तावना कौशल्ये, 2 प्रश्न विचारण्याची पद्धत प्रश्न कौशल्ये, 3 उदाहरण व दाखले, 4 अनुशीलन प्रश्न, 5 प्रबलनपर प्रश्न कौशल्ये, 6 चेतक बदल कौशल्ये, 7 वर्ग अध्यापन आणि 8 आहे गृहपाठ कौशल्य. तर ही अध्यापनाची कौशल्ये आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना जर त्यांच्या अंगी वळवायचे असेल किंवा त्यांच्या अंगी आणायचे असेल तर यासाठी आपल्याला प्रस्तावना कौशल्ये, सेट इंडक्शन म्हणजेच काय तर पाठाचा प्रारंभ म्हणजेच विद्यार्थ्यांची अध्ययनासाठी मानसिक तयारी करणे होय. तयारी मेंटल सेट करणे म्हणजे अध्ययनासाठी तयार करण्यासोबतच संबंधित पाठाची पूर्वज्ञानाची सांगड घालणे होय. दुसरं आहे प्रश्न विचारण्याची पद्धत प्रश्न कौशल्य, फ्लुएन्सी इन आस्किंग क्वेश्चन्स क्वेश्चनिंग स्किल. यामध्ये प्रभावी अध्यापनासाठी प्रश्न विचारणे आवश्यक असते. प्रश्न विचारण्याची एक पद्धत असते व किती प्रश्न विचारणे कसे असावे इत्यादी बाबींचा समावेश होतो. तिसरं आहे उदाहरण व दाखले इलुस्ट्रेशन. यामध्ये व्याख्यान पद्धतीचा उपयोग केला जातो, परंतु स्पष्टीकरण करताना एखादा मुद्दा विविध उदाहरणे व दाखले, चित्रे, तक्ता इत्यादींच्या साहाय्याने समजावून सांगितला जातो. 4थी पद्धत आहे अनुशीलन प्रश्न मोबिंग क्वेश्चन्स. या कौशल्यात एखाद्या वस्तूविषयी माहिती जाणून घेण्याची अधिक संधी विद्यार्थ्यात अधिक कुतूहल निर्माण केले जाऊन प्रश्नावर प्रश्न विचारले जातात. ह्यात विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होतो. प्रबलनपर कौशल्ये रेनफोर्सिंग. विद्यार्थ्यांचे प्रबलन विविध पद्धतीने करता येते. विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन अध्यापनाची क्रिया यशस्वी करता येते. 6 आहे चेतक बदल स्टिम्युलस व्हेरिएशन्स. शिक्षकाने अध्यापन करताना हावभाव, हातवारे, उभी राहण्याची पद्धत यात बदल केला पाहिजे. चेतकाची तीव्रता जेवढी जास्त तेवढे अध्ययन चांगले रटाळ होते. अध्यापनासाठी चेतक बदल करणे गरजेचे असते. चेतक बदल विविध पद्धतीने केले जातात. 7 आहे वर्ग अध्यापन क्लास मॅनेजमेंट. वर्ग अध्यापन करताना उपयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी विविध क्रिया केल्या जातात. अध्यापन करताना वर्ग नियंत्रणाचे कौशल्य हस्तगत करणे आवश्यक ठरते. 8 आहे गृहपाठ कौशल्य. पाठ संपताच विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे देखील एक कौशल्य आहे. तो कसा आणि किती द्यावा हे दाखविण्याची बुद्धिचातुर्य आवश्यक असते. अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन कौशल्य हे सांगता येतील. यामध्ये आपल्याला बाकीचे कौशल्ये कशा पद्धतीने विस्तृतपणे करता येईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये एक आहे प्रश्न कौशल्ये. तर प्रश्न कौशल्यामध्ये डॉक्टर ब्राऊन ह्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानाची चाचणी घेणारे अथवा निर्मिती करणारे विधान म्हणजेच प्रश्न होय. तर काय अध्यापन करताना प्रश्न विचारणे शिक्षकांसाठी हा एक आहे वरदान आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने
सहभागी करण्यासाठी प्रश्न कौशल्याची आवश्यकता असते. प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनाची क्रिया उत्तम रीतीने सुरू असते. विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी मध्ये मध्ये प्रश्न विचारणे गरजेचे असते. यामध्ये प्रश्न कौशल्यामध्ये त्याची उद्दिष्टे काय आहेत, की आपण विद्यार्थ्यांमध्ये काय काय आपण डेव्हलपिंग करू शकतो किंवा त्यांना कशा पद्धतीने कौशल्य आत्मसात करायला पाहिजे हे आपण सांगू शकतो. प्रश्न कौशल्याची पाठाची उद्दिष्टे आहेत की विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करणे. सर्वात एक महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान ही जागृत करणे. दुसरं आहे विद्यार्थ्यांची पाठात रुची निर्माण करणे. ही रुची तेव्हाच निर्माण होईल की आपण वेगवेगळे प्रश्न विचारू तर. तिसरं आहे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करणे. चौथं आहे विद्यार्थ्यांना पाठात सक्रिय ठेवणे. विद्यार्थ्यांना वर्गात मानसिक स्वरूपातही उपस्थित ठेवणे. पाठातच पाठ्यांशाचे मूल्यमापन करणे. सोबतच विद्यार्थ्यांना अध्यापनाची प्रेरणा देणे व आत्मविश्वास निर्माण करणे हे देखील पाठ कौशल्य पाठाची उद्दिष्टे आहेत. तर प्रश्न कौशल्याचा पाठ अधिक प्रभावी होण्यासाठी शिक्षकांनी काय करावे, तर शिक्षकांनी असा प्रश्न विचारू नये ज्यात त्याचे उत्तर असेल. एक. दुसरं, प्रश्न विचारताना विराम आवश्यक असतो, अन्यथा प्रश्नाचा अर्थ बदलतो. तिसरं, प्रश्न संपूर्ण वर्गाला विचारावा किंवा संपूर्ण वर्गालाच तो प्रश्न विचारला जायला पाहिजे. तिसरं आहे पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न असे शिक्षकांनी बोलू नये, तर ढोबळमानाने प्रश्न विचारायला पाहिजे. चौथं आहे प्रश्नांची भाषा ही स्पष्ट व निसंदिग्ध असायला पाहिजे. प्रश्नांची परत पुनरावृत्ती होऊ नये, तेच ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नये. पाचवं, एका वेळी एकाच विद्यार्थ्याला प्रश्न विचारावा. उत्तर न मिळाल्यास नंतर तोच प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारावा. होय वा या स्वरूपाचे प्रश्न विचारू नये. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अर्धवट असल्यास त्याला पूर्ण उत्तर देण्यासाठी स्वतः मदत करावी. प्रश्नाचे उत्तर आल्यास चेहऱ्यावर होय नाहीचा भाव दर्शविणे आवश्यक असते. 5 ते 7 मिनिट तासिकेत 15 ते 17 प्रश्न विषय परत्वे विचारता येतात. म्हणजेच काय, 5 ते 7 मिनिट जर आपण तासिका घेतली त्यामध्ये आपण कमीत कमी 15 ते 17 प्रश्न विचारू शकतो. प्रश्नाचे प्रमाण ठरविताना 60% हे उच्चस्तरीय तर 40% हे निम्नस्तरीय प्रश्न असायला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाला प्रश्नाचे प्रकार माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी 2 प्रश्न प्रकार आहेत. एक आहे निम्नस्तरीय, यामध्ये मानसिक प्रक्रियेवर आधारित हे निम्नस्तरीय प्रश्न असतात. दुसरं आहे उच्चस्तरीय. हे उच्चस्तरीय प्रश्न उत्तरांवर आधारित असतात. त्यासोबतच प्रश्नाचे स्वरूप कसे असायला पाहिजे, योग्य गतीचे प्रश्न असायला पाहिजे, योग्य आवाजाचे प्रश्न असायला पाहिजे, अस्खलितपणा असायला पाहिजे. अस्खलितपणा म्हणजेच काय, प्रश्न विचारताना त्यात सलगता हवी. अडखळत अस्पष्ट प्रश्न विचारू नये. अस्पष्ट प्रश्न विचारू नये. प्रश्न विचारल्यावर ताबडतोब उत्तराची अपेक्षा करू नये. विद्यार्थ्यांना काही सेकंद विचार करण्याची संधी द्यावी, त्यामुळे घाई होणार नाही. प्रश्नांचे वितरण. 5वा आहे सुसंगत क्रम. प्रश्न विचारताना एकापाठोपाठ दुसरा प्रश्न विचारताना त्याचा एकमेकाशी संबंध असणे आवश्यक असते, जसे रामायणावरून महाभारतावर जाऊ नये. 6वा आहे प्रश्नाचे स्वरूप, की प्रश्नांची अनावश्यक पुनरावृत्ती टाळावी. म्हणजेच काय, तर संपूर्ण पाठटाचनात सुसंगत क्रमाने प्रश्न विचारावे लागतात. अशावेळी वारंवार तोच प्रश्न किंवा आलटून पालटून प्रश्नांचे स्वरूप बदलून विचारणे म्हणजे अनावश्यक प्रश्नांची पुनरावृत्ती करणे होय. त्यासोबतच प्रश्नरचना कशी असायला पाहिजे, पाठ्यवस्तूस पोषक असायला पाहिजे प्रश्नरचना. त्यानंतर व्याकरणदृष्ट्या निर्दोष असायला पाहिजे. सोबतच मोजक्या शब्दामध्ये प्रश्न विचारायला पाहिजे. तर अशा पद्धतीने प्रश्न कौशल्य हे आपल्या सूक्ष्म अध्यापनामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा भाग येतो स्पष्टीकरण कौशल्य. स्पष्टीकरण कौशल्यामध्ये एखादी संकल्पना, प्रसंग, घटना, परिणाम, कार्य
विचार प्रक्रिया, सिद्धांतबोध, तत्व, कल्पना किंवा निष्कर्ष या संबंधीचे दुसऱ्यास आकलन होण्याच्या दृष्टीने किंवा चालना देण्यासाठी आवश्यक असलेले मौखिक कौशल्य म्हणजेच स्पष्टीकरण कौशल्य होय. वर्गामध्ये शिक्षक आपले विचार सिद्धांत शाब्दिक स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवितात, त्याला व्याख्यान असे म्हणतात. अध्यापन पद्धतीत सर्वात लोकप्रिय अशी व्याख्यान पद्धती मानली जाते. यामध्ये स्पष्टीकरण कौशल्याचे उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना विषयाची संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करणे. दुसरं, प्राप्त ज्ञानाशीची पूर्वज्ञानाशी सांगड घालणे. तिसरं आहे विविध घटकातील कार्यकारणभाव व कारणमीमांसा स्पष्ट करणे. चौथा आहे उदाहरण व दाखले देऊन विषय स्पष्ट करणे. एखाद्या मुद्द्याचे तुलनात्मक विचार व अभ्यास करणे. सुस्पष्ट कार्यबद्ध मांडणी करून विषय स्पष्ट करणे हे स्पष्टीकरण कौशल्याचे उद्दिष्ट आहे. समजा आपल्याला स्पष्टीकरण कौशल्याचा पाठ अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या असायला पाहिजे, तर त्या अशा की पाठाची सुरुवात आकर्षक व प्रेरणादायक असावी. शिक्षकाच्या बोलण्यात चढउतार असणे आवश्यक आहे. स्पष्टीकरण अधिक प्रभावशाली करण्यासाठी मध्ये मध्ये उदाहरण देऊन पाठ मनोरंजन करावे. त्यानंतर योग्य स्पष्टीकरण दुव्याचा वापर करावा. शिकवलेला मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी तो सारांश रूपाने सांगावा किंवा तौलनिकदृष्ट्या स्पष्ट करून योजनापूर्वक पुनरावृत्ती करावी. आवश्यक त्या ठिकाणी प्रयोग विद्यार्थी सहभाग आवश्यक करावा. स्पष्टीकरणाच्या उपकारक कृतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी 3 तंत्रांचा वापर करण्यात येतो. एक प्रारंभिक विधान, दुसरं आहे उदाहरण, नियम आणि उदाहरण, तिसरं आहे तांत्रिक शब्दांचा वापर, चौथा आहे स्पष्टीकरणाचे दुवे आणि पाचवा आहे नियोजित पुनरावृत्ती, योजनापूर्वक पुनरावृत्ती. त्यासोबतच स्पष्टीकरणास उपकारक कृती कोणकोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. एक, ओघवतेपणाचा अभाव स्पष्टीकरणात खालील कारणांमुळे दिसून येतो. एक, बोलताना अडखळणे. दुसरं, मध्येच थांबणे. तिसरं, एखाद्या पाठ्यांशाचे विस्मरण होणे म्हणजेच न आठवणे. तिसरं आहे तीच वाक्ये पुन्हा पुन्हा उच्चारणे. चौथं आहे एखादे वाक्य चुकीचे उच्चारणे व पुन्हा बदलणे. सहावं आहे निष्काळजीपणे एखादे वाक्य अर्धच उच्चारणे व ते वाक्य सोडून दुसरे वाक्य उच्चारणे. सातवं आहे बोलताना हुंकार काढणे इत्यादी कृती घडतात, म्हणूनच ओघवतेपणामध्ये अडथळा येतो. ह्या जर कृती घडल्या तर खालील कारणांमुळे घडून येतात. एक आहे शिक्षकांकडे पुरेसा शब्दसंग्रह नसणे. दुसरं आहे विषयाची अपुरी तयारी करणे. तिसरं आहे मुळातच शिक्षकांचे संबंधित विषयाचे विषय ज्ञान कमी असणे. चौथा आहे अध्यापनाच्या नियोजनाचा अभाव. पाचवा आहे भाषेवर प्रभुत्व नसणे. सहावा आहे विस्मरण होणे. सातवा आहे निष्काळजीपणा. आठवा आहे आत्मविश्वासाचा अभाव किंवा मानसिक दडपण. तर अशा पद्धतीने स्पष्टीकरणास आपल्याला याचा अभाव आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अध्यापनासाठी स्पष्टीकरण कौशल्यामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव करणे अनिवार्य आहे. त्यानंतरचं आहे कौशल्य चेतक बदल. चेतक बदल यामध्ये काय असते तर शिक्षक वर्गात अध्यापन करीत असताना विविध क्रिया करीत असतो, त्यामुळे पाठ मनोरंजन व प्रभावशाली बनतो. म्हणजेच चेतक बदल करून पाठ उत्तम करण्याचा प्रयत्न करतो. चेतक बदल निर्माण करणे म्हणजे एका बाबीवरून दुसऱ्या बाबीवर लक्ष केंद्रित करणे होय. यासाठी सर्व ज्ञानेंद्रियांचा तो उपयोग करून घेतो. जसं आपण उदाहरण घेतलं की शिक्षक अध्यापन करताना हावभाव, हालचाल, बोलण्याच्या पद्धती, बदल, अवधान केंद्रीकरण, दृकश्राव्य साधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित करतो. ह्यालाच चेतकातील बदल म्हणतात व त्याचा उपयोग करून कौशल्य हस्तगत करण्यास चेतक बदल कौशल्य असे म्हणतात.
चेतक बदल या कौशल्याची उद्दिष्टे हे आहेत की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अवधान वेधून घेण्यासाठी चेतक बदलाचा उपयोग होतो. एक. दुसरं आहे विद्यार्थ्यांना येणारा मानसिक थकवा व कंटाळा नष्ट करण्यासाठी उपयोग होतो, हे दुसरं. तर तिसरं आहे व्यक्तिभेदाचा विचार करून योग्य व पोषक अशा विविध दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग करण्यासाठी चेतक बदलांचा उपयोग होत असतो. चेतक बदल कौशल्यातील घटक कोणकोणते आहेत? तर एक आहे अध्यापक हालचाल, टीचर मुवमेंट. दुसरं आहे अध्यापक हावभाव, टीचर गेस्चर. तिसरं आहे अध्यापकाच्या आवाजातील बदल, चेंज इन स्पीच. चौथा आहे संवेदन लक्षातील बदल, चेंज इन सेन्सरी फोकस. पाचवा आहे विद्यार्थ्यांच्या शाब्दिक सहभाग. सहावा आहे विद्यार्थ्यांचा शारीरिक सहभाग, प्युपल्स फिजिकल पार्टिसिपेशन. अशा पद्धतीने हे कौशल्ये चेतक बदलामधील घटक दिसून येतात. त्यानंतर घटकाचे स्पष्टीकरण, आवश्यकता आणि महत्त्व. अध्यापकाची हालचाल ही कशी असायला पाहिजे, त्याचे हावभाव कसे असायला पाहिजे, ह्यासुद्धा गोष्टींचा अंतर्भाव या चेतक बदलमध्ये करण्यात आलेला असतो. अध्यापकांच्या आवाजातील बदल, चढउतार कसा करायला पाहिजे हे सुद्धा आवश्यक आहे. संवेदन लक्षातील बदल हे कसे करायला पाहिजे, तर विविध प्रकारच्या चेतकांचा बदल करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करावयास लावणे म्हणजे संवेदनशील बदल होय. विद्यार्थ्यांचे अवधान वेधून घेण्यासाठी व स्वतःच्या वर्तनात विविधता आणण्यासाठी शिक्षकांनी विविध पाठ साहित्यांचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ चित्रे, नकाशा, वस्तू, तक्ता इत्यादी. विद्यार्थ्यांच्या शाब्दिक सहभाग म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उत्तर मिळवणे, उदाहरणार्थ वाचन करून घेणे इत्यादी. त्यासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक सहभाग, यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाठात सहभाग घेणे, उदाहरणार्थ नकाशा दाखविणे, फलकावर आकृती काढणे, नाट्यीकरण करणे, प्रयोगात सहकार्य करणे इत्यादी. त्यानंतर चेतक बदलांचा पाठ प्रभावी होण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्या सूचनांचा वापर करणे आवश्यक आहे. वर्गात अध्यापन करीत असताना काही हालचालीमध्ये हेतुपूर्णता किंवा अर्थपूर्णता अजिबात नसते. या हालचाली केवळ लकप सवय म्हणून अध्यापकाने अनावश्यक हालचाली टाळाव्यात, जसे वर्गात जास्त फेऱ्या मारणे, वर्गातील खिडकी व दरवाजाकडे बघणे, इतर शारीरिक हालचाली. त्यासोबतच हावभाव हे सहज व विचारपूर्वक व्हायला हवेत. कृत्रिमता, यामध्ये कृत्रिमता नको. अध्यापकाच्या लगबगीमुळे व सवयीमुळे जे हावभाव होतात, उदाहरणार्थ खांदे उडविणे, मान वळवणे, डोळे विस्फारणे, भुवया उंचावणे, खडूशी खेळणे वगैरे हे हावभाव विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करीत नाहीत, तर अध्यापनात अडथळा निर्माण करतात. आवाजातील चढउतार करताना जास्त नाटकीपणा नको. तर ह्या सगळ्या गोष्टींची चेतक बदल करत असताना किंवा चेतक बदल कौशल्य हे स्पष्टीकरण करत असताना यामध्ये या गोष्टींचा विशेष भाव दिसून येतो. त्यानंतर आहे प्रबलनपर कौशल्य. या कौशल्यामध्ये आपल्याला एखादा शिक्षक फार आवडतो, त्याचा परिणाम तो शिकविणारा विषयही सोपा जातो. या उलट एखादा शिक्षक आवडता असेल व विषय कितीही चांगला असेल तर तो आवडत नाही. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलेने घेणारा शिक्षक विद्यार्थ्यांची स्तुती, प्रशंसा मानसिक समाधान देणारा शिक्षक सर्वांनाच आवडतो. म्हणून शिक्षकाचे अध्यापन परिणामकारक व्हावे असे वाटत असेल तर वर्गात विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाचे कौतुक केले पाहिजे. त्यामुळे मुलांना उत्तर देताना आत्मविश्वास वाढतो. अशा प्रकारच्या प्रबलनास सकारात्मक प्रबलन किंवा धनप्रबलन असे म्हणतात. या उलट जर शिक्षक सतत रागवत असेल, चिडत असेल, उत्तर स्वीकारित नसेल तर त्यास नकारात्मक प्रबलन किंवा ऋण प्रबलन असे म्हणतात. शाळेत शिकणाऱ्या मुलांना बरोबर वर्तनाबद्दल शाबासकी देऊन त्यांचा उत्साह वाढवावा लागतो. या शाबासकीलाच प्रबलन देणे असे म्हणतात. यामध्ये सुद्धा प्रबलनाची कौशल्याची उद्दिष्टे दिलेली आहेत. एक आहे अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रीकरण करणे. दुसरं आहे विद्यार्थी प्रतिसादामुळे निवडपूर्ण प्रबलनाचा वापर करणे. तिसरं आहे पुढील अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे. चौथं आहे विद्यार्थ्यांच्या दिलेल्या प्रतिसादातून योग्य परिवर्तन घडवून आणले. तर हे प्रबलन कौशल्याची उद्दिष्टे आहे. पाठ अधिक प्रभावी करण्यासाठी प्रबलन कौशल्यामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव व्हायला पाहिजे, तर एक, शिक्षकास सकारात्मक व नकारात्मक
प्रबलन कृतीची माहिती असणे आवश्यक आहे. 2. प्रबलन शब्दाचा उपयोग समयसूचकतेने करावा. 3. वारंवार प्रबलन शब्दांचा उपयोग करणाऱ्या शिक्षकांची विद्यार्थी खिल्ली उडवतात. 4. विद्यार्थ्यांची कुवत पाहून प्रबलनपर शब्दप्रयोग करावा. आपल्याबद्दल चांगली भावना वाढीस लागेल अशाच मर्यादित प्रबलनाचा शिक्षकांनी उपयोग करायला पाहिजे. यामध्ये उपकारक घटक कोणकोणते आहेत, एक्सपेक्टेड बिहेवियर कोणकोणते आहेत ते पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यामध्ये स्वीकृती, एक्सेप्टन्स, दुसरा आहे आधारात्मक नकार, तिसरा आहे योग्य मार्गदर्शक स्वीकृती, चौथा आहे व्यक्तिवाचक उल्लेखांसह स्वीकृती. तर या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव प्रबलन कौशल्ये यामध्ये दिसून येतो. त्यानंतर शेवटचा भाग जो आहे तो आहे फलकलेखन कौशल्य. या कौशल्यामध्ये फळा हा शिक्षकाचा मित्र आहे असे मानले जाते. कारण आधुनिक तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी बालपणीचा लिखाणाचा श्री गणेशा हा पाटीवरच केला जातो. शिक्षण प्रक्रियेतील सर्वात साधे आणि सोपे शैक्षणिक साधन म्हणजे फलकलेखन होय. व्याख्यान किंवा प्रयोग पद्धतीने कितीही अध्यापन केले तरी काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी फलकाची आवश्यकता असते आणि अध्यापनात फलकाचा वापर केव्हा व कसा करावा हे एक कौशल्यच आहे. यामध्ये फलकलेखना कौशल्याची उद्दिष्टे आहे. 1. संवेदन लक्षातील बदल घडवून आणणे. 2. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी किंवा संबंधित चित्र उभे करणे. 3. आहे व्याख्या, सूत्रे, संज्ञा, महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करणे. 4. आहे नकाशा, आलेख, रेखाकृती, गणित इत्यादी स्पष्ट करणे. 5. आहे शिकलेल्या भागाचे दृष्टीकरण करणे, विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना पाठ्यांश समजण्यास मदत करणे. हे फलकलेखन कौशल्याची उद्दिष्टे आहेत. तर फलकलेखन अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या असायला पाहिजे, त्यामध्ये फलक स्वच्छ करावा, फलकाचे नीट 2 भाग करावेत, आवश्यक असल्यास 3 भाग करावेत व नंतर एका भागात लिखाण पूर्ण करावे. मुद्देसूद प्रमाणबद्ध लिखाणासाठी फलकाचा उपयोग करावा. आवश्यक त्या ठिकाणी रंगीत खडूचा वापर करावा. फलकावर लिहिलेले हाताने पुसू नये. डस्टरचा उपयोग करावा. फलकावर अस्पष्ट, अर्धवट, संक्षिप्त लिहू नये. फलकावर लिहिताना उच्चारणही करावे. फलकावर लिहिताना विद्यार्थ्यांकडे संपूर्ण पाठ करू नये. मध्ये संपूर्ण वर्गभर कटाक्ष टाकावा. फलकावरील लिखाण तिरपे किंवा लहान मोठी अक्षरे असू नयेत. वर्ग सोडण्यापूर्वी फलक नीट स्वच्छ करावा इत्यादी. फलकलेखन अधिक प्रभावी होण्यासाठी बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्व शिक्षकांनी अंगीभूत आणणे आवश्यक आहे. फलकलेखन कौशल्याचे उपघटक यामध्ये 1 आहे सुवाच्य लेखन. सुवाच्य लेखनामध्ये प्रत्येक अक्षर हा स्पष्ट असायलाच पाहिजे. 2 अक्षरांमध्ये योग्य अंतर असायला पाहिजे. 2 शब्दांमधील योग्य अंतर असायलाच पाहिजे. अक्षरांची योग्य ओळख सर्वांना असलीच पाहिजे. प्रमाणबद्ध लेखन असलेच पाहिजे. फलकलेखनातील व्यवस्थितपणा हा देखील एक महत्त्वाचा गुण आहे. त्यामध्ये सरळ ओळीमध्ये लेखन करणे. दुसरं आहे 2 ओळीतील योग्य अंतर ठेवणे. लेखन शुद्धता ही असलीच पाहिजे आणि योग्य नियोजन करूनच लेखन करणे फलकावर आवश्यक आहे. फलकलेखनातील अव्यवस्थितपणा घटक यामध्ये कोणते घटक येतात तर पाठापूर्वी फलक स्वच्छ करणे. दुसरा आहे खडूने लिहिताना खडू घासल्याचा आवाज. तिसरा आहे फलक स्वच्छ करताना धूळ उडणे. चौथा आहे फलक कार्य करताना विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे. 5वा आहे पाठानंतर फलक स्वच्छ करणे. त्यासोबतच आकृती रेखाटनामध्ये आकृती काढताना सुद्धा सुस्पष्टता असली पाहिजे, सहजता असली पाहिजे, सुबोधता असली पाहिजे, प्रमाणबद्धता असली पाहिजे, आशयानुरूप आकृती देखील असायला पाहिजे. तर इत्यादी बाबी ह्या फलक लेखनासाठी आवश्यक आहे. यासोबतच शैक्षणिक साधनांचा वापर कौशल्यामध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. अध्यापनात अनेक क्रिया होत असतात. शिक्षकाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात राहते असे नाही. तेच जर दृकश्राव्य माध्यमांचा वापर केला तर विद्यार्थ्यांना दीर्घकाळ स्मरणात राहते. शैक्षणिक साधनांचा वापर केल्यास भाषेची मोठी अडचण दूर होते. अध्यापन म्हणजेच खडू व फळा एवढाच मर्यादित
अर्थ नाही, तर त्यात अनेक साधनांचा समावेश होतो ज्यामुळे अध्यापनाची परिणामकारकता वाढविता येते. मात्र या साधनांचा वापर करताना का वापरायचे, कोठे वापरायचे, कसे वापरायचे किंवा किती वेळा वापरायचे, कोणते साहित्य कोणासाठी याची स्पष्टसुद्धा माहिती हे देखील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक साधनांचा वापर, कौशल्यांची उद्दिष्टे. यामध्ये शैक्षणिक साधनांद्वारे पाठ मनोरंजकता आणणे, विद्यार्थ्यांचे अवधान टिकवून ठेवणे, शिकविलेला दीर्घकाळ स्मरणात ठेवणे, स्पष्टीकरणासोबतच कृतीवर भर देणे, विविध प्रकारे अध्यापनाची परिणामकारकता वाढविणे, या सगळ्या गोष्टी यामध्ये अंतर्भूत होतात. यासोबतच पाठ प्रभावी होणे. पाठ प्रभावी होण्यासाठी पाठ टाचण्यात ज्या क्रमाने साधनांचा उपयोग आहे त्याच क्रमाने ती लावून ठेवावीत. एकदम संपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडू देऊ नये. उपयोग झालेले शैक्षणिक साहित्य बाजूला ठेवावेत. वर्ग अध्यापनापूर्वी शैक्षणिक साहित्य हाताळून बघावे, अन्यथा वर्गात हशा उडतो. हाताळता येईल अशाच साहित्याचा वापर वर्गात करावा. एकाच पाठात खूप शैक्षणिक साहित्याचा वापर करू नये. एखाद्या साहित्याचा पर्याय म्हणून दुसरे साहित्य किंवा तात्पुरते साधन म्हणून उपयोग करू नये. तर ह्या गोष्टी कौशल्यामध्ये वापरल्या जाऊ शकतात. यासोबतच पाठ यशस्वी होण्यासाठी जशी पाठाची प्रस्तावना सुंदर करतो तसंच पाठाचा समारोपही परिणामकारक होणे आवश्यक असते. तर हे एक समारोपीय कौशल्य असणे आवश्यक आहे. तेही माहीत असणे आवश्यक आहे, कारण आजच्या पाठाचा समारोप उद्याच्या पाठाची प्रस्तावना असू शकते. तेव्हा हे दोन्ही कौशल्य एकमेकास पूरक आहेत. समारोप कौशल्याच्या उपयोगामुळे पाठाची उद्दिष्टे कितपत साध्य झाली, तसेच नवीन ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी कसा संबंध आहे, तसेच पुढील ज्ञानाशी कसा संबंध साधायचा, यासाठी समारोप कौशल्याची गरज आहे. यामध्ये समारोप कौशल्याची उद्दिष्टे, पाठ्यांशासाठी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करणे व त्याचा पडताळा घेणे. दुसरा आहे पूर्वज्ञानाचा पुढील ज्ञानाशी संबंध जोडणे. तिसरा आहे पुनरावृत्ती करणे व दृढीकरण करणे. चौथा आहे पुढील पाठ प्रेरणा मिळविण्यासाठी सुद्धा समारोप कौशल्यांची उद्दिष्टे आवश्यक आहेत. तर यामध्ये समारोप कौशल्ये अध्यापनाचा एखादा टप्पा किंवा विशिष्ट अध्ययन कृती याची पूर्तता साधण्यासाठी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे म्हणजेच समारोप होय. समारोप कौशल्य पाठ अधिक प्रभावी होण्यासाठी काय काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, तर एक, पाठाचा समारोप कृतीयुक्त व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करावा. दुसरं, प्रमुख मुद्द्यांचे एकत्रीकरण करून मुख्य मुद्द्यांची उजळणी करावी. प्राप्त ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध जोडावा. विविध उदाहरणांच्या साहाय्याने पडताळा करावा. आवश्यक त्या ठिकाणी पुनरावृत्ती करावी. ह्या गोष्टी पाठ अधिक प्रभावी होण्यासाठी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर समारोप कौशल्याचे घटक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्य मुद्द्यांची उजळणी कशी करायची, तर प्रमुख पाठाचे एकत्रीकरण करून शिक्षक उजळणी करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने ही उजळणी करून घेऊ शकतात. अर्थात त्यांनी फलक किंवा दृकश्राव्य माध्यमांचाही उपयोग शिक्षक करू शकतो. मात्र शिक्षकाने वेळेचे भान ठेवणे आवश्यक असते. दुसरं आहे प्राप्त ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध. विद्यार्थ्याने जे शिकायचे आहे त्याचा पूर्वज्ञानाशी संबंध जोडणे आवश्यक ठरते. पूर्वज्ञानाशी संबंध जोडताना शिक्षक प्रश्नोत्तर, चर्चा इत्यादी पद्धतीचा उपयोग करू शकतो. तसेच पाठ्यानुसार पूर्वज्ञानाशी सांगड घालू शकतो. तिसरं आहे उद्दिष्टे अथवा प्रारंभाशी सांगड. अध्यापन अर्थपूर्ण करण्यासाठी प्राप्त ज्ञानाचा संबंध उद्दिष्टांशी किंवा प्रारंभाशी जोडणे आवश्यक असते. शिक्षकाने शिकविलेले भाग विद्यार्थ्यांना कितपत समजले, कितपत उद्दिष्ट साध्य झाली, काही उणिवा राहिल्यात का, इत्यादी बाबींचा या घटकात विचार केला जातो. फलक कार्य, प्रश्न विचारणे, दृकसाधनांचा वापर इत्यादी उद्दिष्टांची सांगड घालून देणे. चौथा आहे प्राप्त ज्ञानाचा समान परिस्थितीत उपयोग. पाठात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग त्याच प्रकारच्या किंवा समान परिस्थितीमध्ये करणे म्हणजे प्राप्त ज्ञानाचा समान परिस्थितीत उपयोग करणे. तर अशा पद्धतीने सूक्ष्म अध्यापन म्हणजेच मायक्रो टीचिंग करत असताना
किंवा मायक्रो टीचिंगमध्ये कोणकोणते बारकावे आहेत, कोणकोणते स्किल्स आहेत, त्या स्किलचा कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे याची इत्थंभूत माहिती आपण बघितलेली आहे. धन्यवाद.